नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण पंढरीनाथ गायकर यांनी अखेर 15 जुलै 2026 पासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे आमरण अन्नत्याग उपोषण सुरू केलं असून या उपोषणाआधी प्रशासनाशी वारंवार चर्चा करून देखील नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग निघत नसल्यानं अखेर जोपर्यंत सर्व मागण्यांचं मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानं शासकीय GR व आदेश तात्काळ निघत नाही तोपर्यंत शेतकरी संघर्ष एकजुटीनं अन्नत्याग आमरण उपोषण सुरूच राहणार असून यामध्ये मखमलाबाद ते गोवर्धन रिंग रोडचे विद्यमान अलाइनमेंट रद्द करून गवळवाडी मार्गे करण्यात यावे। तसेच रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीला 2013च्या कायद्यानुसार मागील 3 वर्षाच्या सर्वोत्तम खरेदीच्या आधारावर मोबदला देण्यात यावा। ग्रामीण भागामध्ये शहरी भागात गुणांक 1च्या ऐवजी गुणांक 2 लागू करावा। ज्या ठिकाणी जिरायत नोंद आहे त्या ठिकाणी फेर सर्वेक्षण करून बागायती नोंद करून घ्यावी। त्यासाठी मागील 10 वर्षांचा पुराव्याचा आधार घ्यावा। तसेच द्राक्ष, पेरू, डाळिंब ज्या शेतकऱ्यांचे एक्सपोर्ट बाग आहेत त्यांना एक्सपोर्टचा दर निश्चित करावा। सर्व फळबागांचे निरीक्षण करून योग्य तो मोबदला जाहीर करावा। नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे तात्काळ बदली करावी आणि शेतकरी महिलांवर घरात घुसून लाठीचार्ज करणाऱ्या प्रांत पवन दत्तांचे त्वरित निलंबन करावे अशा प्रमुख मागण्या अन्नत्याग आमरण उपोषणात मांडण्यात आल्या असून जोपर्यंत वरील मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अन्नत्याग आमरण उपोषण सुरूच राहणार अशा प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना देण्यात आल्या। या प्रसंगी आमरण अन्नत्याग उपोषणकर्ते छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष करण पंढरीनाथ गायकर यांच्यासह अक्षय कातड, दीपक हगवणे, ज्ञानेश्वर पेखळे, ॲडव्होकेट सुदर्शन पाटील, विनोद कातड, दशरथ हगवणे, जाचक मामा यांच्यासह समस्त नाशिक रिंग रोड बाधित शेतकरी बांधव व महिला भगिनी अन्नत्याग आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। मी आशा भागवत, राहणार महादेवपूर। आम्ही इथं आज सकाळपासून उपोषणाला बसलेलो आहे। आमचं एकच म्हणणं आहे, मागील काही दिवसांपूर्वी आमची जी आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये प्रांत कलेक्टर ऑफिसर असतील, सामंत साहेब असतील यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक बैठक घेऊन आमच्या प्रश्नावर तोडगा काढला जाईल। त्याच्यानंतर काही झालेलं नाही आहे, आम्हाला सरळ फसवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता आम्ही आमरण उपोषणाला बसण्याचा इथं निर्णय घेतलेला आहे। या रिंग रोडला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे, पण जी चुकीच्या पद्धतीनं जी अलाइनमेंट झालेली आहे त्या अलाइनमेंटला आमचा विरोध आहे आणि बिल्डर धार्जिनी जो हा रस्ता आहे त्या रस्त्याला आमचा विरोध आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे, जुन्या आराखड्यानुसार जी अलाइनमेंट लागू केलेली होती त्याच पद्धतीनं ती अलाइनमेंट लागू करावा आणि मुख्यमंत्र्यांशी शेतकऱ्यांची बैठक व्हावा आणि बैठकीतून जोपर्यंत तोडगा निघत नाही, लेखी आम्हाला काही GR म्हणा काही देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं हे उपोषण माघार घेणार नाही। मी मयुरी अक्षय कातड, आम्ही प्रॉपर मुंगसराचे आहोत। आमचं तिथून घर, शेती, व्यवसाय बरंच जात आहे, तर आमचं एकच म्हणणं आहे का तिथून अलाइनमेंट चेंज झाली पाहिजे। तर हे जिल्हाधिकारी ते आहे ते फक्त शेतकऱ्यांना वेड्यात काढताय, तर शेतकऱ्यांना वेड्यात काढणं बंद करा आणि आम्हाला सर्व मागण्या पूर्ण करा। अलाइनमेंट चेंज झाली पाहिजे आमची आणि मुख्यमंत्र्यांसोबत आमची भेट झालीच पाहिजे, त्यांच्यापर्यंत आमचं म्हणणं पोचलंच पाहिजे। जोपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत आमची भेट होत नाही, आमची मीटिंग होत नाही तोपर्यंत एकही महिला इथून उठणार नाही, उपोषण सोडणार नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, आमची भेट होत नाही तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही। आणि कलेक्टर साहेबांना विनंती की त्यांनी चुकीच्या माहित्या पोहोचवणं बंद करा आणि शेतकऱ्यांचा फसवणूक करणं बंद करा। रिंग रोड हा विषय आला तेव्हापासून या शेतकऱ्यावर एक मोठं संकटच आलं असं। रिंग रोडच्या माध्यमातून जे काही रेट काढले सरकारने ते काही असे एकदम काळी मात्र रेट काढले। वेळोवेळी शासन असेल, सरकार असेल, सर्वांक प्रयत्न करून त्या पाठीमागं काही निष्कर्ष निघाला नाही। तो निष्कर्ष न निघाल्यामुळे आज अन्नत्याग आंदोलन हे आजपासून सर्व शेतकऱ्यांनी करण भाऊ यांच्या माध्यमातून चालू केलेलं आहे आणि अन्नत्याग उपोषण जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, मुख्यमंत्र्यांची भेट होऊन मुख्यमंत्र्यांकडून जोपर्यंत लिखित पत्र मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग उपोषण असं चालू राहील। विजय विसे, मी सोनाली विजय विसे गोवर्धन गावातून आलेली आहे। आमची जवळजवळ 3 गटातून आमचं रिंग रोड जातोय, त्यात आम्हाला लिस्टला 5च गुंठे दिलेले आहे 85 गटातून आणि बाधित 50 ते 60 गुंठे त्यांनी बाधित केलेलं आहे।
म्हणजे आम्हाला फक्त आश्वासनं दिलेले कलेक्टरांनी आणि प्रांत अधिकाऱ्यांनी, परंतु असं लेखी आश्वासन कोणताही दिलेलं नाही आहे. फक्त आश्वासनं देतात आणि विसरून जातात. जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन भेटत नाही तोपर्यंत आम्ही काय उपोषण सोडत नाही. आमची साधी मागणी आम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचं जे म्हणणं आहे ते मांडायचं आहे, पण ते काही मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊच देत नाही आम्हाला. तर आमचं काय म्हणणं आहे, आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ द्या आणि आता आम्हाला लेखी जे आर पाहिजे का आम्हाला त्यांना भेटू द्या, एकदा आमचं म्हणणं मांडू द्या त्यांच्या पुढे, तेव्हाच आम्ही उपोषण मागं घेऊ. आज महिलांना रस्त्यावर उतरावं लागतंय. पुरुषांचं वेगळं होतं, पण आज महिला शेतकरी पण रस्त्यावर उतरते. तर मग त्यांनी लवकरात लवकर दखल घ्यावा या उपोषणाची आणि लवकर आम्हाला न्याय द्यावा आणि मुख्यमंत्र्यांची लवकरात लवकर भेट आणून द्यावी. बोला भाऊ, काय सांगाल तुम्ही? एवढं मोठं आंदोलन तुम्ही मागच्या जवळजवळ महिन्याभरापासून आहे, बऱ्याच वर्षापासून चालू आहे, हे प्रकरण अजूनपर्यंत झालेलं नाही आहे, काय सांगाल याच्यावर? नाशिक जिल्हाधिकारी असतील, मंत्री गिरीशभाऊ महाजन असतील, मंत्री उदय सामंत असतील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील, या सर्वांना आम्ही वेळोवेळी सातत्यानं पाठपुरावा केला, निवेदनं दिले, आमच्या मागण्या त्यांच्या समोर ठेवल्या आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवू दिल्या जात नाही. चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोहोचवत आहे. आयुष प्रसादांनी एक सुपारी घेतलेली आहे की या रिंग रोड बाधित जेवढे बिल्डर आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, राजकीय नेते आहेत, यांचं पुनर्वसन या रिंग रोडच्या माध्यमातून करण्याचा घाट त्यांनी घातल्याचा आम्हाला दाट संशय आहे. आयुष प्रसादांनी जो अहवाल त्यांना आम्ही पाठवायला सांगितला होता पवन दत्तांच्या माध्यमातून, त्यांनी सेल्फ डिफेन्स म्हणून पवन दत्तांचा तो जो काय अहवाल पाठवला, याचा अर्थ शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे जिल्हाधिकारी करताय. म्हणून आम्ही मागणी केली, या जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा. महिला शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार, लाठीचार करणाऱ्या पवन दत्तांचं निलंबन करावं आणि आमच्या ज्या काही या 6 मागण्या आहेत, या मागण्यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आमची बैठक घ्यावी. शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर अंतिम तोडगा काढावा. जोपर्यंत मुख्यमंत्री आमच्याशी चर्चा करणार नाहीत, ते कायदेशीर या ठिकाणी GR किंवा शासनपत्र काढणार नाहीत, तोपर्यंत हे अन्नत्याग उपोषण आम्ही थांबवणार नाही. आता आमचा संकल्प झालेला आहे, एकतर शेतकऱ्याला न्याय मिळेल, नाहीतर आमची आरती या ठिकाणी उठेल. संदर्भात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे चुकीची अलाइनमेंट. गोवर्धन ते मखमलाबादपर्यंत अत्यंत चुकीच्या पद्धतीने अलाइनमेंट टाकलेली आहे. मागे MSRDC मार्फत केलेली अलाइनमेंट एकदम योग्य होती की ज्यात बागायती जमिनी, घरं, विहिरी बाधित होत नव्हत्या, परंतु केवळ बिल्डर आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या जमिनी फ्रंटला आणण्यासाठी आमच्या गोवर्धन ते मखमलाबाद शिवारात यांनी जी ही अलाइनमेंटची आखणी केलेली आहे, याला आमचा संपूर्ण विरोध आहे आणि आम्ही 1 इंच जमीन यातून देणार नाही, ही आमची ठाम निर्धार आहे. तोपर्यंत आम्ही इथून उपोषणाला उठणार नाही. आज या ठिकाणी सर्व रिंग रोड बाधित शेतकरी या अन्नत्याग आंदोलनासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. खरं तर गेल्या 5-6 महिन्यापासून आम्ही जो संघर्ष करत आहे, त्या संघर्षाचा कुठंतरी सरकार या ठिकाणी अंत बघत आहे आणि हे करत असताना वेळोवेळी प्रत्येक जे आपल्यावाले आमदार असतील, खासदार असतील, त्याचप्रमाणे मंत्री महोदय असतील, त्यांनी वेळोवेळी आश्वासनं देऊन या ठिकाणी फक्त आश्वासनच दिले, त्याची कुठलीही पूर्तता केली नाही. पण आज या ठिकाणी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यावरून पाणी जाऊ राहिलं आणि आज या ठिकाणी आम्ही अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. मला वाटतं जोपर्यंत आमची मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग लागत नाही किंवा अधिकृत असं पत्र प्राप्त होत नाही, तोपर्यंत आम्ही आता सर्वच शेतकऱ्यांनी ठाम असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही या ठिकाणावरनं किती बी दिवस लागो, काही बी हो, आम्ही या ठिकाणी हटणार नाही. धनंजय महेश दुने, मी इथून आलेले आहे. तर आम्ही आज अन्नत्याग उपोषणाला बसलेलो आहे. तर आमचं एवढंच सांगणं आहे की राज्याचे मुख्यमंत्री यांनी गोवर्धन ते मखमलाबाद या गावांची अलाइनमेंट बदलावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय द्यावा. योग्य तो शेतकऱ्यांना मोबदला चांगल्यापैकी द्यावा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांकडे न्याय मिळवून द्यावा, हीच आमचं सांगणं आहे.